बुलेटिनमधली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। गडचिरोलीमध्ये पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी वसुलीसाठी पांडव नेमले होते अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती। त्यावर गडचिरोलीमध्ये जायचं धाडस दाखवावं असं खुलं आव्हान शंभूराज देसाई यांनी राऊतांना दिलं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीनं तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर इथे चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार आहे। मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्या असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे सर्व कारभार हे मराठी भाषेतच झाले पाहिजेत यासाठी आपण आग्रही असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। बाहेरच्या राज्यात दिव्यांगांना भरघोस निधी मिळतो, पण आपल्या राज्यात निधी मिळत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली। दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार, त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय। आळंदीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी जिरेटोप डोक्यावर न घालता मुख्यमंत्र्यांनी जिरेटोपासमोर नतमस्तक होत नमस्कार केला। पुण्याच्या चाकणमधील कार्यक्रमात शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर काही मजकूर लिहून ती कार्यक्रम पत्रिका शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांना वाचायला दिली। शरद पवारांनी जे लिहिलं ते छगन भुजबळ यांनी वाचलं। दरम्यान पवारांनी भुजबळांना काय संदेश दिला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। 8 जानेवारी रोजी सर्व पोलीस प्रशासनाचा आढावा घेणार असून ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय। ड्रग्ज सेवनापासून तरुणाईला वाचवायचं आहे असंही ते म्हटलं। मसाजोग हत्याकांड घडून महिना होत आला तरी 3 आरोपी अद्याप फरार आहेत। कराडनं आत्मसमर्पण केलं, पण त्याच्या अटकेनंतर खाटाही आणल्याचं समजलं। हे चुकीचं असून पीडित कुटुंबाला न्याय मिळायला हवा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत बालाजी तांदळेंवर आरोप केले होते। दरम्यान त्याच बालाजी तांदळेंनी आता या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करत जर मी दोषी असेल तर कारवाई करा अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना माजलगावकरांनी मदतीचा हात दिलाय। मदत फेरीतून जमा झालेले 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले। भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय। करुणा शर्मा मुंडे यांच्या कारमध्ये एका पोलिसानं साडी नेसून पिस्तूल ठेवलं होतं। तो व्यक्ती कोण हे मला माहीत असून त्याचं नाव मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सांगणार आहे असं ते म्हटलंय। त्यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे। शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत सरकार प्रकरणाचा पाठपुरावा करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आणि आता एक मोठी बातमी, बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मसाजोगचं सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलंय आणि या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे। नूतन महाविद्यालय मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या 4 जिल्ह्यात सर्वात हॉट जिल्हा म्हणून बीडचा क्रमांक असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे। 2022 ते 2024 दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये 275 हत्या झाल्याची माहिती आकडेवारीमधून समोर आली आहे। याशिवाय खुनाच्या प्रयत्नाची 728 प्रकरणं बीड जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहेत। बीडमध्ये गेल्या काही वर्षात आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे। यात सहकारी बँकांच्या 2 ते 3 घोटाळ्यांचा समावेश आहे। यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं कळतंय, तर संघटित गुन्ह्यांचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढल्याची माहिती समोर येते। जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ मुंबईमध्ये स्थापन करणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। राज्यातील 50 तालुक्यांमध्ये नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करणार असल्याचं जयकुमार रावल यांनी सांगितलंय।
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अखेर पूर्णत्वास पोहोचलाय। महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी डॉक्टर अनिल कुमार बळीराम यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झाला नाहीये। राज्यातही हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्लास्टिक वापरावर देखील बंदी आणली जाणार आहे आणि यासाठी सर्वसामान्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे। मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद एक्सप्रेस पुलाच्या कामासाठी हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ठेकेदाराकडून गौण खनिज टाकण्यात आलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तापी पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता ठेकेदाराकडून मनमानी करत हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मुरुम टाकले। सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या मागणीला अखेर यश आलंय। सांगलीतून आता ऋषिकेश हरिद्वारसाठी 7 जानेवारीपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे। जळगावच्या बाजारात नवीन डाळीचं उत्पन्न चांगलं झाल्यानं डाळी स्वस्त झाल्यात। तूर डाळीच्या दरात प्रति किलो 40 रुपयांनी घसरण झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे तांदळाच्या दरातही 10 रुपयांची घसरण झाली आहे। नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपलाय। मागील वर्षीपेक्षा यंदा तीळ किलो मागे 20 रुपयांनी स्वस्त झाला असल्यानं यंदा तिळगुळाची गोडी आणखी वाढणार आहे। दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात, तसंच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। परिणामी कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावीळ या आजारांचे रुग्ण वाढलेत। राज्यातील आजारांची आकडेवारी पाहिली तर 2024 मध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडलेत। मावळ तालुक्यातील कार्ला गडावरील बौद्ध लेणीच्या विकासाच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवश्यक असणारा निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं। बौद्ध लेण्यांच्या विकासाचं नियोजन करण्यासाठी बुद्ध लेणी विकास परिषदेचे उद्या आयोजन करण्यात आले। नव्या वर्षात नागपुरात थंडीचा जोर वाढला असून 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अलिबागमध्ये किहिम बीच फेस्टिवलची धूम पाहायला मिळते। या फेस्टिवलमध्ये कोकणची संस्कृती उलगडली जाते। फेस्टिवलला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे। येत्या 4 महिन्यात मुंबईसह पुणेकरांसाठी देखील अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे। त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे। महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय। सीबीएसईची 12वीची परीक्षा आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांमधील 2 परीक्षा एकाच वेळी होणार आहेत। त्यामुळे सीबीएसईचे 12वीचे विद्यार्थी सीईटी परीक्षांना मुकण्याची शक्यता आहे। कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाई करण्याचे सूतोवाच कदम यांनी दिलेत। गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये शुक्रवारी घट झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता। शुक्रवारी हा पारा तब्बल 36 अंशांवर गेला असून 7 वर्षातील सर्वात उष्ण दिवस असल्याची नोंद झाली आहे। हवामान बदलाचा फटका शेतीला बसलाय। अतिउष्णता आणि सततच्या पावसामुळे देशभरात हळद लागवड घटली आहे। शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवल्यामुळे हळद लागवड क्षेत्र 35,000 हेक्टरनं घटलंय। 10वी-12वीच्या परीक्षा कॉपीमुक्तपणे राबवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झालेली आहे। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे। क्यूएमपी याशिवाय केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी शूटिंग केलं जाणार असून त्यासाठी शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। किनवट बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे। प्रति क्विंटल सोयाबीनला 4,000चा भाव मिळतोय। अटल सेतू पुलावरून मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यामध्ये 50%हून अधिक घट झाली आहे। यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय। नवी मुंबई महानगरपालिका परिवहननं अटल सेतूच्या भाड्यात कपात केली आहे आणि यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे।